आगामी काळात राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारीची लगबग सुरू होतानाचे चित्र पाहावयास मिळत असून राज्यातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी 14 जून रोजी पक्ष कार्यकारिणीची बैठक पार पडली। यामध्ये अकोला जिल्ह्यातील 5ही विधानसभा मतदारसंघात विधानसभेसाठी वंचितच्या इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरणे सुरू करण्यात आल्याचे समजते। वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज मिळण्याकरिता अकोट विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण 41, मूर्तिजापूर 18, बाळापूर 28, अकोला पूर्व 27, अकोला पश्चिम 5 असे एकूण 128 अर्ज भरण्यात आलेले आहेत। सर्वाधिक जास्त अर्ज अकोट विधानसभा क्षेत्रामध्ये भरण्यात आले असून अकोला जिल्ह्यातील 5ही विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांची यादी पक्षाध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी योग्य ठिकाणी योग्य उमेदवार देण्याचा अंतिम निर्णय बाळासाहेब आंबेडकर यांचा राहणार असल्याचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोद देंडवे आणि जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांनी सांगितले। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून ही निवडणूक वंचित बहुदा स्वबळावर लढणार असल्याचे यावरून दिसून येते। MCN न्यूज मराठीकरिता विशाल आगरी, अकोट। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने अकोला जिल्ह्यातील 5ही विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले होते। आज अकोला संपूर्ण जिल्ह्यामधून अकोट, मूर्तिजापूर, बाळापूर, अकोला पूर्व आणि अकोला पश्चिममधून जवळजवळ 114 उमेदवारांनी वंचित बहुजन आघाडीच्याकडून निवडणूक लढवण्याची तयारी दाखवलेली आहे। मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे आपण लवकरात लवकर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशान्वये अकोला जिल्ह्यातील विधानसभा मतदार क्षेत्रातील इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्याचं काम वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं करण्यात आलं आणि त्या विधानसभा वाईज एकूण 114 लोकांनी आतापर्यंत आमच्याजवळ अर्ज भरून दिलेले आहेत आणि अकोला पूर्वमध्ये 27 अर्ज आलेले आहेत, अकोला पश्चिममध्ये 5 अर्ज आलेले आहेत, बाळापूरमध्ये 28 अर्ज आलेले आहेत, आखोटमध्ये 41 अर्ज आलेले आहेत आणि मूर्तिजापूरमध्ये 18 अर्ज आलेले आहेत। आणि आम्हाला आणखी अपेक्षा आहे की आणखी इच्छुक उमेदवारांची गर्दी आमच्याकडे वाढणार आहे। त्यामुळे येणाऱ्या विधानसभामध्ये वंचित बहुजन आघाडी फार जोरदारपणे मुसंडी मारेल एवढी आम्हाला आशा आहे।